ब्रेकनंतर झिरो अवरमध्ये पुन्हा एकदा स्वागत। महाविकास आघाडीची जागा वाटपाची चर्चा आटपली आहे। त्यात आधीचे 3 पक्ष आता 4 झालेत। आता काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, शरदचंद्र पवार आणि उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेसह प्रकाश आंबेडकरांची वंचित बहुजन आघाडी पण जागांच्या हिस्सेदारीत सामील आहे। हे सर्व जरी नेते मंडळी सांगत असली तरी एक गोष्ट ते सांगत नाहीयेत आणि तो म्हणजे जागा वाटपाचा फॉर्म्युला। म्हणजे मग नक्की ठरले तरी काय हा सवाल विचारला तर उत्तर येतंय जिंकून येण्याची क्षमता। त्यात महाविकास आघाडीतील अत्यंत विश्वसनीय सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार फॉर्म्युला हा येत्या 2 दिवसांमध्ये पक्का होईल। कालच्या बैठकीत वंचितनं राज्यातील 27 लोकसभा मतदारसंघात आपला प्रभाव असल्याचं जाहीर केलं होतं। त्यामुळे त्यांनाही किती जागा मिळणार याकडेही आपलं लक्ष असणार आहे। महाविकास आघाडीच्या जागा वाटपाची सविस्तर चर्चा करणार आहोतच, मात्र त्याआधी पाहूयात आजचा दुसरा प्रश्न। तो पाहायला जाऊया आपल्या पोल सेंटरला। आजचा आपला दुसरा प्रश्न होता, जिंकण्याची शक्यताच मवियात जागा वाटपाचं सूत्र, कोणत्या पक्षाला सर्वाधिक जागा मिळणार? ही 4ही पक्ष जी महाविकास आघाडीतली घटक पक्ष आहेत त्यापैकी कुठल्या पक्षाला सर्वाधिक जागा मिळू शकतात हे तुम्हाला सांगायचं होतं। आज दुपारी महाविकास आघाडीच्या प्रमुख नेत्यांची शरद पवारांच्या घरी म्हणजे सिल्वर ओकवर बैठक झाली। त्यात काँग्रेससह शिवसेना, उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे प्रमुख नेते होते। त्यांनी जागा वाटपावरून काय काय वक्तव्य केली आहेत ती पाहूयात। नाही, याचा फॉर्म्युला काही नाही। जो निवडून येण्याची क्षमता ज्याच्याजवळ ज्या जागेवर असेल त्याची ती जागा, आम्ही त्यामध्ये नंबर फॉर्म्युला बाकी काही नाही, एकच फॉर्म्युला, निवडून येण्याची क्षमता। जागा किती लढवणार आहे हे फार काही मोठं नाही, तुम्ही जिंकणार किती हे महत्त्वाचं। आम्ही एक फॉर्म्युला ठरवला आहे, जिंकेल त्याला जागा। आजही प्रत्येक नेत्यानं माध्यमांशी चर्चा केली, मात्र फायनल जागा वाटपाची आकडेवारी जाहीर केली नाही। असो, महाविकास आघाडीच्या जागा वाटपाच्या फॉर्म्युलासह आणखी काय काय घडलंय महाविकास आघाडीच्या बैठकांमध्ये त्यावर जरा एकदा नजर टाकूयात आणि त्यासाठी जाऊयात आपल्या मीडिया सेंटरला। जागा वाटपाचं ठरलं, मात्र फॉर्म्युलावर अद्याप शिक्कामोर्तब नाही असं दिसतंय। ठाकरे गट 20 जागा लढवण्यावर ठाम असल्याची सूत्रांची माहिती आहे। राष्ट्रवादी काँग्रेस पवार गट 9 ते 10 जागा लढवण्याची शक्यता आहे। काँग्रेसच्या वाट्याला 15 ते 18 जागा येण्याची शक्यता आहे। वंचित आघाडीच्या प्रस्तावावर अजूनही चर्चा सुरूच असल्याची माहिती आहे। वंचितसाठी महाविकास आघाडी 2 जागा सोडणार का असा प्रश्न आहे। काँग्रेस आणि ठाकरे गट आणखी जागांसाठी आग्रही असल्याचं कळतंय। आणि आता पाहूयात ठाकरे गटाकडून 11 मतदारसंघातील संभाव्य उमेदवारांची नावं। यातल्या काही जणांची नावं तर खुद्द उद्धव ठाकरेंनी वेगवेगळ्या वेळी जाहीर केली आहेत। अशाच काही संभाव्य उमेदवारांची नावं पाहूयात आणि त्यासाठी पुन्हा जाऊयात आपल्या मीडिया सेंटरला। भाऊसाहेब वाकचौरे शिर्डी, नरेंद्र खेडेकर बुलढाणा, संजय दिना पाटील ईशान्य मुंबई, अनंत गीते रायगड हे आहेत ठाकरे गटाचे संभाव्य उमेदवार। विनायक राऊत रत्नागिरी सिंधुदुर्ग, अरविंद सावंत दक्षिण मुंबई, अमोल कीर्तिकर उत्तर पश्चिम मुंबई, चंद्रकांत खैरे छत्रपती संभाजीनगर, ओमराजे निंबाळकर धाराशिव, राजन विचारे ठाणे, संजय जाधव परभणी। महाविकास आघाडीत काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाला कोणकोणत्या जागा मिळू शकतात तर आतापर्यंतच्या राजकीय गणितानुसार नागपूर, भंडारा गोंदिया, चंद्रपूर, गडचिरोली, अमरावती, लातूर, नांदेड, जालना, धुळे, नंदुरबार, पुणे अशा जागा काँग्रेसच्या वाटेला जाण्याची शक्यता आहे।
तर राष्ट्रवादी शरद पवार गटाला बारामती, शिरूर, बीड, दिंडोरी, रावेर, अहमदनगर, माढा, सातारा, वर्धा अशा जागा मिळण्याची शक्यता आहे. महाविकास आघाडीचं संभाव्य जागा वाटप जवळपास उघड झालंय. त्यातही सगळ्यात जास्त चिंता आहे त्यावरच आज सकाळी माध्यमांशी बोलताना संजय राऊतांनी जागा वाटपावरून एक महत्त्वाचं विधान केलं. ते पाहूयात. आम्ही सांगितल्याप्रमाणे काल 48 जागांचं वर चर्चा पूर्ण झाली. साधारण आराखडा ठरला की कोण कुठे लढू शकेल आणि कोणत्याही जागेवर मतभेद नाहीत. तर वंचित बहुजन आघाडीनं त्यांनी 27 ज्या जागा आहेत प्रमुख महाराष्ट्रातल्या त्या संदर्भातली त्यांची स्थिती ही काल दिली. आता त्याच्यावरती आम्ही काल चर्चा केली आणि त्यानुसार काही निर्णय झालेले आहेत. या देशातल्या संविधानाच्या रक्षणासाठी, लोकशाही रक्षणासाठी, शेतकरी कष्टकऱ्यांच्या न्याय हक्कासाठी एकत्र येऊन महाराष्ट्रातल्या 48 जागांवर आम्ही लढू, हा आमचा निर्णय पक्का आहे. आता आणखी एक महत्त्वाची बातमी. उद्याच्या शनिवारी म्हणजेच 2 मार्चला बारामतीत शासनाच्या वतीनं नमो रोजगार मेळावा कार्यक्रम पार पडणार आहे. या मेळाव्याच्या कार्यक्रम पत्रिकेवर शरद पवारांचं नाव वगळण्यात आलंय. शरद पवार गटाचे खासदार सुप्रिया सुळे, अमोल कोल्हे, वंदना चव्हाण यांना कार्यक्रमाचं निमंत्रण देण्यात आलंय. मात्र शरद पवारांचं नाव वगळलं. कार्यक्रम पत्रिकेतून नाव वगळलं तरी शरद पवारांनी कार्यक्रमाला उपस्थित राहण्याची इच्छा व्यक्त केली. विद्या प्रतिष्ठानचा अध्यक्ष या नात्यानं नमो रोजगार मेळाव्याला उपस्थित राहायला आवडेल असं शरद पवारांनी पत्रात म्हटलंय. तसंच शरद पवारांच्या 2 मार्चच्या अधिकृत कार्यक्रमात नमो रोजगार मेळाव्याचा उल्लेख करण्यात आलाय. यावरूनच कार्यक्रम पत्रिकेत नाव नसलं तरी शरद पवार नमो रोजगार मेळाव्याला उपस्थित राहणार असल्याची माहिती मिळते. त्यावर सुप्रिया सुळेंनी काय वक्तव्य केलंय पाहूयात. आश्चर्य वाटलं कारण 2015चा जो GR आहे त्याच्याप्रमाणे आदरणीय पवार साहेब हे आजही राज्यसभेचे मेंबर आहेत आणि वंदनाताईंचं नाव त्या कार्डमध्ये आहे पण आदरणीय पवार साहेबांचं नाही असं दिसतंय. त्याच्यामुळे मलाही आश्चर्य वाटलं की वंदनाताईंचं नाव आहे आणि पवार साहेबांचं का नाव नाही आहे, हे म्हणजे का झाले, कशामुळे झाले याचं उत्तर माझ्याकडे नाही आहे. तुम्ही या कार्यक्रमाला जाणार आहात का? हो, अर्थातच. मी लोकप्रतिनिधी आहे. त्याच्यामुळे आपल्याला काय कशाला म्हणजे कोणी किती तासापूर्वी आमंत्रण दिलं हे महत्त्वाचं नसतं. आपल्याला आमंत्रण दिलं आणि मी लोकांची प्रतिनिधी आहे. त्याच्यामुळे लोकांच्यासाठी या गोष्टीची कशाला चिंता करायची. नमो रोजगार मेळाव्यातील कार्यक्रम पत्रिकेत शरद पवारांचं नाव नसलं तरी शरद पवारांनी मात्र मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांना जेवणाचं आमंत्रण दिलंय. नमो रोजगार मेळाव्यासाठी मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री बारामतीत येणार आहेत. त्याच पार्श्वभूमीवर शरद पवार यांनी मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांना जेवणाचं आमंत्रण दिले. मुख्यमंत्री शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांना चहापानासह जेवणाचं आमंत्रण दिलंय. शरद पवारांच्या आमंत्रणाचा स्वीकार करत मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री गोविंद बागेत जातात का हे पाहावं लागणार आहे. आदरणीय पवार साहेबांनी महाराष्ट्राच्या माननीय मुख्यमंत्र्यांना मला असं वाटतं पत्रही दिलं आणि फोनही केला होता की आपण सगळे आमच्या बारामतीत येत आहेत. आपल्या बारामतीत मुख्यमंत्री आणि DCM1 आणि DC2 येत आहेत. तर त्यांनी सगळ्यांनी बारामतीत आल्यावर अतिथी देवो भव, आम्हाला खूप आनंद वाटेल जर तुम्ही आमच्या घरी जेवायला आलात. इकडे पवार फडणवीसांच्या भेटीची चर्चा सुरू झाली आहे तर तिकडे पवारांच्याच कार्यकर्त्यांमुळे मोठा वाद निर्माण झालाय. सोशल मीडियावर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांवर मोठ्या प्रमाणात वाईट पोस्ट फिरत असल्याचा मुद्दा आज विधानसभेत उपस्थित करण्यात आला. यात योगेश सावंत आणि रोहित पवारांचा संबंध काय असा सवाल उपस्थित झाला. तसंच योगेश सावंतला अटक झाल्यानंतर रोहित पवार त्याला फोन का करतात असा थेट सवाल आज भाजप आमदार राम कदम यांनी केला आहे.
तसंच या प्रकरणाची चौकशी करा अशी मागणी आमदार आशिष शेलार यांनी केली आहे. तर भाजप आमदारांच्या आरोपांवर रोहित पवारांनी उत्तर दिलंय. योगेश सावंत हा आमचा कार्यकर्ता आहे, मात्र फडणवीसांना खुश करण्यासाठी भाजप आमदारांनी खोटी माहिती दिल्याचं रोहित पवार म्हणाले. तर दोन्ही नेते नेमकं काय म्हणालेत पाहूयात. त्याचा ऍड्रेस सुद्धा बारामतीच्या मतदारसंघातला योगेश सावंतचा. हे काय चालू अध्यक्ष महोदय? कोण राष्ट्रवादीचा, कोण रोहित पवारांचा संबंध आहे सगळ्या गोष्टींचे अध्यक्ष महोदय? आणि म्हणून माझी विनंती आहे, चौकशी आता आपण आदेश हा द्यायला पाहिजे की चौकशीमध्ये याच्या मागे योगेश सावंतच्या मागे कोण कोण आहेत, राष्ट्रवादीचा संबंध काय, शरदचंद्र गटाचा, रोहित पवारांनी फोन केला होता का, त्याचं कारण काय, या सगळ्याची चौकशी झाली पाहिजे अध्यक्ष महोदय. ही माझी मागणी आहे अध्यक्ष महोदय. योगेश सावंत हा आमच्या सगळ्यांचा कार्यकर्ता आहे. ते बोलत असताना देवेंद्र फडणवीस साहेबांना खुश करण्यासाठी खोटी माहिती ही विधिमंडळामध्ये मांडत होते. त्यांनी सांगितलं योगेश सावंतली असं तो बोलला. योगेश सावंत कुठेही बोलला नव्हता. एका छोट्या मीडिया चॅनलनी जो व्हिडिओ एका सामाजिक कार्यकर्त्याचा बनवला होता तो फक्त योगेश सावंतनी शेअर केला होता. पोलिसांना आम्ही एवढंच म्हणत होतो, शहानिशा करा, योग्य असा निर्णय घ्या. तो योगेश सावंत का, कुठल्याही कार्यकर्त्याला अडचण आली तरी आम्ही हेच करणार आहे. या राजकीय घडामोडींनंतर आता पाहूयात तुम्ही दिलेल्या प्रतिक्रिया, आणि त्यासाठी आपण जाऊयात आपल्या मीडिया सेंटरला, जिथे परत एकदा मी आपल्याला आजचा दुसरा प्रश्न सांगते. जिंकण्याची शक्यताच, मवियात जागा वाटपाचं हेच सूत्र. कोणत्या पक्षाला सर्वाधिक जागा मिळणार? शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे, राष्ट्रवादी शरदचंद्र पवार की काँग्रेस की वंचित बहुजन आघाडी? बघूया काय आहेत सोशल मीडियावरच्या प्रतिक्रिया. एक्स वरून गोपाळ दंडगवाळे, राष्ट्रीय पक्ष असलेल्या काँग्रेसला सर्वाधिक जागा मिळाल्या पाहिजे. युट्यूब वरून रूपा येवले, वंचित आघाडी जिंकून सत्तेत आली तर महाराष्ट्राचं चित्रच बदलून जाईल. युट्यूब वरून अभिजित राऊत, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाला जास्त जागा मिळतील. फेसबुक वरून प्रकाश कांबळे, ठाकरे पवार आणि काँग्रेसला वंचित बहुजन आघाडीशिवाय पर्याय नाही. वंचित सोबत असेल तर महाराष्ट्रात भाजपला फटका बसेल. फेसबुक वरून संजय गायकवाड, वंचित बहुजन आघाडीशिवाय 2 अंकी आकडा पार होणार नाही, हे आघाडीनं समजून घ्यावे. फेसबुक वरून श्रीपाल सोनटक्के, 2019 लोकसभा निवडणुकीमध्ये वंचितमुळे काँग्रेस राष्ट्रवादीला फटका बसला होता, त्यामुळे यंदा वंचितचा 10 ते 12 जागांवर महाविकास आघाडीला फायदा होईल. तमाम नेटिझन्सच्या प्रतिक्रिया पाहिल्यानंतर आता आपण जाणार आहोत पोल सेंटरला. तिथं पाहूयात दुसऱ्या प्रश्नावरचा पोल रिझल्ट. परत एकदा आजचा दुसरा प्रश्न तुम्हाला सांगते. जिंकण्याची शक्यता हीच मवियात जागा वाटपाचं सूत्र. कोणत्या पक्षाला सर्वाधिक जागा मिळणार? युट्यूबवर एकूण 1,00,000 मतं. 74% म्हणणं आहे शिवसेना, तर 10% राष्ट्रवादी शरदचंद्र पवार, 9% काँग्रेस, 7% वंचित बहुजन आघाडी. इंस्टाग्रामवर एकूण 3,000 मतं. 41% शिवसेना, 34% राष्ट्रवादी, 14% काँग्रेस, 11% वंचित. एक्स वर बघूयात. %53 शिवसेना उबाठा, 13% राष्ट्रवादी शरदचंद्र पवार, 22% काँग्रेस, 12% वंचित. अस्तित्वाची लढाई असे शब्द आपण बऱ्याचदा ऐकत आलो आहोत, पण त्याचा नेमका अर्थ महाराष्ट्रात बघायला मिळतोय. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि एनसीपी शरदचंद्र पवार या 2 नव्या पक्षांसाठी ही लोकसभा निवडणूक अस्तित्वाची लढाई असेल. जुने जाणते नेते शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांच्यासाठी ही अस्तित्वाची लढाई असेल. या दोन्ही नेत्यांसोबत वेगवेगळ्या कारणांनी राहिलेल्या नेत्यांची सुद्धा हा कसोटीचा काळ असेल. तशीच अवस्था काँग्रेसच्या काही नेत्यांचीही झाली असेल. जसजसं जागा वाटपाचं चित्र स्पष्ट होईल, निवडणूक प्रचार सुरू होईल, तशी या नेत्यांची घालमेल वाढू शकते.
आत्ताच्या घडीला भाजप जिंकणारा घोडा आहे अशी अनेकांची धारणा आहे आणि जिंकणाऱ्या घोड्यावर स्वार व्हायला राजकारण्यांना कायम आवडत आलंय. त्यामुळे यातले नेमके किती मवियात राहतात आणि संधी साधून किती भाजपच्या घोड्यावर भाजपच्या बोटीत स्वार होतात हे सुद्धा महत्त्वाचं ठरणार आहे. या तिन्ही पक्षांच्या यश अपयशात बाळासाहेब आंबेडकरांच्या वंचित बहुजन आघाडीची भूमिका सर्वात निर्णायक ठरणार आहे. महाराष्ट्रात महाविकास आघाडी एखाद्या DK शिवकुमारच्या, एखाद्या रेवंत रेड्डीच्या शोधात असेल एवढं नक्की. तो त्यांना सापडेल का? मोदींच्या सुनामी पुढे मविया टिकाव धरेल का? याकडे आपलं लक्ष असेल. तूर्तास 0 आवरमध्ये घेऊयात एक छोटा ब्रेक नंतर मनोज जरांगे लोकसभा लढवणार का? ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.